ब्रह्मगिरीला जायचं होतं म्हणून रोडने गाडी लावली आणि जशी गाडी वरतं गेली, मागं वळून बघितलं तर बापरे, काळजात असं धस्स झालं. बघा किती वरतं आल्यासारखं वाटत होतं आणि गाव खूप छोटं, म्हणजे घरं लहान लहान दिसत होते. गाडी काही पूर्ण आपली ब्रह्मगिरीवर नाही जात, थांबावं लागतं मधात. आणखी समोर जात होती, पण आम्हाला वाटलं पुढं नेऊन मागं वळवता येते की नाही, म्हणून आम्ही तिथंच गाडी थांबवली आणि आपला पायी रस्ता धरला. तर बघा घरं किती छोटे छोटे दिसत आहे. समोर चालत चालत आलो तर इथं छान महादेवाचं असं मंदिर बांधत आहेत. असं वाटतं अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे, पण एवढा पहाड तोडून, एवढा एकजीव दगड आहे तो खोदून छान असं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करत आहेत तिथं. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि रस्त्यानं चालायला लागलो. इथं आता माणसं पण राहायला लागलेले आहेत, आधी नव्हते. म्हणजे मी 9 वर्षाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा इथं कोणी एवढी म्हणजे लोक राहत नव्हते. आता छान घरं वगैरे बांधली त्यांनी आणि कोंबड्या वगैरे आहेत त्यांच्याजवळ. वाटेत रस्त्याने आम्हाला आंबे विकणारी एक मुलगी दिसली. तिच्याजवळचे थोडेसे आंबे घेतले आणि लागलो. खरी कसरत आहे ना तर इथून जायची ब्रह्मगिरीवर. या पायरीवरून चढताना माझी BP लो झाली होती. मग आम्ही लिंबू सरबत घेतलं मधात थांबून. इतका जीव तहानला की पूर्ण घसा कोरडा पडला होता. तर पाण्याची बॉटल घेतली. माहिती आहे का, खाली 20 रुपयाची बॉटल इथपर्यंत ते येईपर्यंत 40 रुपयाची झाली आणि याच्यावर तर जर जाल तर 50 रुपयाची बॉटल मिळते. BP लो झाल्यासारखी वाटत होती म्हणून लिंबू सरबत घेतलं आणि थोडा वेळ तिथं थांबलो. खूप हवा आहे तिथं, इतकी हवा येत होती की अशी घामानं पूर्ण ओलं अंग झालं होतं. कारण पायऱ्या चढताना काय होतं ते ज्याचं त्यालाच माहिती. मग इथं थोडा वेळ थांबलो, शरबत वगैरे घेतलं. म्हटलं एक सलाईंचं काम करते शरबत, आणि पाणी वगैरे पिलो. थोडा वेळ 5-1 मिनटं थांबलो आणि पुन्हा आपल्या रस्त्यानं लागलं. आता इथून जवळ होतं, म्हणजे ब्रह्मगिरी जे आहे ते इथून जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. बघा किती छान असे पहाड वगैरे दिसत आहे. आणि आता मी ब्रह्मगिरीच्या टोकावर पोचलो. आणखी खाली जायचं आहे. इथं इतकी हवा, खुली जागा आणि हवा, मला तर वाटत होतं की लुटून देते की काय. बघा आली आपली ब्रह्मगिरी. इथून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. इथं एक महाराज बसलेले आहे आणि या कुंडातून बघा गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. पाण्याची बॉटल भरून घेतली मी. 10 रुपयाला एक बॉटल पाणी देतात हे महाराज. आणि तिथं गोदावरी मातेची मूर्ती पण आहे आणि इथं गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्यादेवीची पण ते छान असं वातावरण आहे. वर तर खूप मोकळं वाटते. आणि आता आम्ही निघालो जिथं महादेवांनी जटा आपटल्या होत्या त्या ठिकाणावर. तर तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे इतकं मस्त वाटते, पण चढायला खूप भारी जाते, खूप म्हणजे खूप. मला तर खरं म्हणजे भारी गेलं. ते पायऱ्या, सरळ पायऱ्या आहेत दगडाच्याच पूर्ण, तिथं तेच भारी गेलं. आणि आता आपण जिथं महादेवांनी जटा आपटल्या त्या ठिकाणावर येऊन पोचलेलो आहोत. माकडांचा खूप त्रास होता, ते पर्स वगैरे हिसकून घेतात, त्याच्यामुळे माझी पर्स मी माझ्या मुलाजवळ दिली होती. इथं आपोआपच एक गड्डा आहे आणि या जागेवर महादेवांनी जटा आपटलेल्या आहेत. महाराजांना थोडंसं विचारायचा प्रयत्न केला की महाराज ही पिंड केव्हापासूनची आहे वगैरे वगैरे, पण त्यांनी काही व्यवस्थित उत्तर दिलं नाही. ते म्हणाले काही सांगू शकत नाही असं. आणि बघा आता आम्हाला जायचं आहे पुन्हा जिथून आलं होतं तिथं, तेवढ्यावरतं. आणि आता इथं माहिती नाही गोटे असे एकावर एक रचून ठेवतात. इथं आलेले जे भाविक आहेत ते रचून ठेवतात, कदाचित ह्याच्यासाठी की पुढच्या वेळेला आलो तर हे गोटी इथं राहतात की नाही राहत म्हणून. तर माझ्या मुलाने इथं ठेवले, माझ्या बहिणीच्या मुलाने तिथं बिलकुल छोटे, त्या दिसूनही नाही पडत असे ठेवले होते. आणि याने इथं मोठ्या दगडावर ठेवले. आणि ह्या आपल्या ह्याचं तर भलतंच चालू होतं, नाव लिहत होता सुजल म्हणून. पण ते काही गोटे कोणते लहान कोणते मोठे, पण त्यानं प्रयत्न केला ठेवायला नाव बनवायचं, पण ते काही त्याला जमलं नाही. आणि आता ह्या ज्या मुली आहेत ना, एवढ्या लांब आम्हाला जायचं आहे. तर माझा मुलगा आणि माझ्या ताईचा मुलगा दोघंजणं निघाले आणि मी ते मागून त्यांचा व्हिडिओ काढत होती. तर याला कुठं चांगलं वाटणार, हा म्हणे माझा पण काढ मम्मी. मग त्याचा पण काढला आणि पुन्हा आपल्या परतीच्या दिशेने निघालो. बघा ह्याच त्या पायऱ्या आहेत
जिथून आम्ही चढताना खूप भारी गेलो होतं, माझा BP लो झाला होता. तर ह्या मावशीच्या आल्यावर तर यांना पण तसंच वाटत होतं. आणि मी जेव्हा वरती येत होती तेव्हा मी प्रत्येकाला विचारत होती की किती लांब आहे, किती लांब आहे. तर कोणी खूप दूर आहे, कोणी 5-6 किलोमीटर आहे असं सांगत होते. तर मनात एक धास्ती भीती, म्हणजे अरे बापरे, इतकं दूर राहिलं का असं वाटत होतं. पण मला वाटते की आता यांना तरी तसं नाही वाटलं पाहिजे, म्हणून मी त्यांना सांगत होती जवळ आहे, टेन्शन घेऊ नका, हळू जा, पाणी असेल तुमच्याजवळ तर घुटघुट प्या, एकदम जास्त पिऊ नका असं वगैरे सांगत होती. बघा किती म्हणजे पायऱ्या बघा कशा आहेत, त्या इकडून तिकडून पहाड आणि मधातून पायऱ्या केलेल्या आहेत. उतरताना तर असं वाटते की आपल्याला कोणी लोटत आहे मागून, पण चढताना खूप भारी जाते. मांड्या पोटऱ्यामध्ये असे म्हणजे वेगळंच दुखणं होते. आणि हा जो दादा आहे ना, याला खूप उतरताना भीती वाटत होती. तर मला म्हणे, मला खाली बघितलं की भीती वाटते. तर त्याला म्हटलं, दादा इकडे तिकडे न बघता फक्त आपल्या पायऱ्यावरच लक्ष ठेव. म्हणजे एखाद्याला वाटते भीती, म्हणे चढताना मला काही नाही वाटलं, पण उतरताना म्हणजे ते दिसतेच ना, छोटे छोटे घरं दिसतात, आपण किती उंचावर आलो असं वाटते. तर म्हणे भीती वाटत आहे मला. तर अशा पद्धतीची आमची ब्रह्मगिरीचं दर्शन पूर्ण झालं आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.